रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। माधव बरवा तुहा माधव बरवा, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी। तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, माधव बरवा तुहा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी, कुमादेवी वर बापर कुमादेवी। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी, कुमादेवी वर बापर कुमादेवी वर। तुहा माधव बरवा, माधव बरवा तुहा माधव बरवा। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम भक्ताई से जाना जे देही उदास, भक्ताई से जाना जे देही उदास। गेली आशा पाश निवारू, भक्ताई से जाना जे देही उदास, भक्ताई से जाना जे देही उदास।
आशा पाश निवारू विषय तो त्यांचा झाला नाराज विषय तो त्यांचा झाला नाराज नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद से मागे पुढे निर्वाणी गोविंद से मागे पुढे काहीच सापडे पडून विषय तो त्यांचा झाला नाराज विषय तो त्यांचा झाला नाराज नावडी जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावेचा तुका म्हणे सत्य कर्मा भावेचा घात दिया भय नरका तुका म्हणे सत्य कर्मा भावेचा तुका म्हणे सत्य कर्मा भावेचा घात दिया भय नरका विषय तो त्यांचा झाला नाराज विषय तो त्यांचा झाला नाराज नावडे जन धन माता पिता गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार भक्त ऐसे जाना जे देई उदास 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 या माईकचा थोडासा आवाज द्या मग सांगा ऑपरेटर
ताळी वाजवा बोला सर्वांनी. विठ्ठल ओ चौकदार ओ डायरेक्ट जायचं. हॅलो भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भोय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जन धन माता पिता. पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो, सरे चरणा संता दिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुकार. योऽन्तः
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नाराजन नावडी जन धन माता पिता अकारण करुणावरण आले रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता निवडलेला भंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग संहितेतील भक्तांचं निर्दुष्ट लक्षण सांगणारा हा अभंग आहे। उपस्थित सोळांकूर ग्रामस्थ भाविक सज्जन परिसरातील वारकरी सद्भक्तांच्या विद्यमान उपस्थितीमध्ये वैराग्य राग रसिक गुरुबा काकांच्या स्मरणार्थ ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। परमार्थामध्ये भक्त म्हणून घेणारे भरपूर आहेत, पण शास्त्र संमत अशा प्रकारे भक्ताची व्याख्या काय आहे? देवाने कोणाला भक्त म्हणून स्वीकारलेला आहे? संत भक्त ही संज्ञा कोणाला देतात? एरवी भक्त म्हणून घेण्याच्या बाबतीमध्ये सगळे पुढे आहेत। हरिभक्तीपरायण म्हणून घेणं, भक्त म्हणून घेणं बरं वाटतं, पण सकाळी काकडा आरतीला उठायचं म्हणलं तर जड जात। साधना करणं अवघड आहे, पण भक्त म्हणून घेणं काय सोपं आहे। भक्त मनविता वाटी गूढ भजन मुद्रा अति अवघड तुकोबारे सांगतात। मग अनेक जण अशा प्रकारे स्वतःला भक्त म्हणून घेतील, मग त्यांना तुम्ही भक्त म्हणाल का? नाहीये। भक्तांचे देखील भगवंतांनी प्रकार सांगितलेले आहेत। चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृती नूर्जन अर्थोरर्थार्थी जिज्ञासु ज्ञानीच भरतर्षभ। काय केवळ भक्त म्हणल्याने कुणी भक्त होत नाही। नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी। शास्त्र सांगतं केवळ बोलण्याने त्या वस्तूची सिद्धी होत नाहीये, त्याची लक्षणं सांगावी लागते। लक्षणेचे प्रकार आहेत की ज्यामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती असंभव एतत्रय दूषणरहितम हे लक्षण सांगत असताना त्याची अतिव्याप्ती अव्याप्ती असंभव या तिन्ही दोषांनी रहित ते काय असलं पाहिजे? लक्षण असलं पाहिजे। बाहेरून वेश धारण केलेले महाराजांनी वर्णन केलेलं आहे। खऱ्या वारकऱ्यापेक्षा खोट्या वारकऱ्याचा गंध 2 किलोमीटरवरून दिसतो बरं। बाह्य वेशावरती साधुत्व अवलंबून नाहीये, महाराजांनी वर्णन केलेलं आहे। टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, टिळे टोपी माळा देवाचे गबाळे, वागवी ओंगळ पोटासाठी, टिळे टोपी माळा देवाचे गबाळे,
गंध लावलेला आहे, टोपी घातलेली आहे, उपरणं आहे. या केवळ बाह्य वेशावरती साधुत्व ठरत नाही. महाराजांनी वर्णन केले बरं का. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. कावळा आणि कोकिळा दिसायला दोन्ही कसे आहेत? सारखेच. कावळ्याचा रंगही काळाच आहे आणि कोकिळेचा रंगही काय? काळाच आहे. पण कुहू कुहू असा मधुर स्वर निघाला की समजायचं काय? कोकिळ आहे. आणि काव काव असा आवाज येऊ लागला की समजायचं काय? कावळा आहे. महाराजांनी वर्णन केलेले आहे. बगळा आणि राजहंस दोन्ही दिसायला कसे आहेत? सारखेच आहेत. बगळा ही पांढरा शुभ्र आहे आणि राजहंस ही कसं आहे? पांढरा शुभ्र आहे. पण राजहंस कुठे राहतो? मानस सरोवराच्या ठिकाणी राजहंसाचं काय राहणं आहे. खाणं काय? वडापाव, मिसळ. काय खातो? मोती खातो. मोती जे आपल्याला पाहायला भेटत नाही ते खायला भेटतं. मोत्याचं खाणं आहे. मोत्याचा चारा आहे कोणाला? राजहंसाला. कसा चालतो माहिती आहे ना? तरी राजहंसाची चालू नाही. ज्ञानोबा बोलतात चालावं तर राजहंसानेच. अशी हाईट असते महाराज त्याची. राजहंसासारखं चालणं कोणाचं नाहीये. पण बगळ्यामध्ये आणि त्या राजहंसामध्ये सादृश्य आहे फक्त पांढरेपणा. बगळ्याला राजहंस म्हणून चालेल का हो? दोन्ही दिसायला कसे आहेत? सारखेच आहेत. तसं साधूही दिसायला सारखाच आहे आणि संसारी दिसायला काय? सारखंच आहे. अर्जुनाला हे विचारण्याची गरज नव्हती महाराज. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितद्धि किम प्रभाषित किमासित व्रजेत किम. अर्जुनाने देवाला सांगितलं अशा महापुरुषाची लक्षणं मला सांग. कैर्लिंग ही स्त्रीन गुणा नेतान तिथे भवती प्रभो. हे प्रभो अशा गुणातीत पुरुषांची लक्षणं मला सांगा. का? आपल्याला कळत नाहीत. आपल्याला जर संत ओळखता आले असते तर ज्ञानोबाऱ्यांच्या जोळीमध्ये आपण माती टाकली नसती. जर तुकोबारे आपल्याला कळाले असते तर तुकोबाऱ्यांच्या विषयी आपण कमी जास्त बोललो नसतो. एकंदरीत सांगण्याचा विचार असा आहे. पश्यन् शृण्वन् स्पृशय जिग्रन् नश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गुण्डन् मुन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. भगवान परमात्मा सांगतात तू आरती स्वीकारी निद्राविषयी परिवरी. आपल्या सारखाच सर्व व्यवहार ते करीत असतात परंतु ते देहाच्या ठिकाणी असत ते वर्तत दिसती देही. देहेना थांबायचंय बरं का इथे, लक्ष द्या. देहेना माझ्या ठाई मी तयाच्या हृदयी समग्र असे. ज्ञानोबारे सांगतात भक्तामध्ये आणि आमच्यामध्ये काही अंतर नाहीये. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचून आंतू वट वस्तू विचारे. मी तेची ते. का बरं? त्याचं मूळ कारण आहे देहाला त्यांनी सोडलेलं आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास.
गेली आशा पाश निवारो, गेली आशा पाश निवारो, विषय तो चांचा झाला नाराज, विषय तो चांचा झाला नाराज. विषय तो चांचा झाला नाराज. भक्त ऐसे जाना, लक्ष द्या बर का जरा इकडे. कैसे जाना, ऐसे जाना, ऐसे म्हणजे कैसे, पुढे लक्ष दिले. जे देही उदास आशापाश निवारोनी गेले, ऐसे भक्त जाना. आपण कोणाला भक्त म्हणतो? बाह्य लक्षणावरून आपण भक्त ठरवू शकत नाही. काय देवाने सुद्धा सांगितलं, काहीतरी सुकृत पदरी आहे, पुण्य आहे म्हणून मंदिरामध्ये येतोय. जना हा सुकृती नवजना, आर्तही भक्तच आहे, अर्थार्थी भक्तच आहे, जिज्ञासू भक्तच आहे. पण देवाला अभिप्रेत का असणारा कोणता भक्त आहे? ज्ञानी त्वात्मैव मे मतम. भगवंताने सांगितलं, माझ्या मताप्रमाणे जर म्हणलं, ज्ञानी माझा काय आहे? आत्मा आहे. म्हणजे भगवंताला अभिप्रेत असणारा जो भगवत भक्त आहे, त्याची लक्षणं तुकोबारे सांगताना सांगतात. जे देही उदास, वैराग्य राग रसिक गोरोबा काका. आणि आपला स्वधर्म सांभाळत असताना काय आपलं जे कुंभारकी आहे ती करावी, चिखल तुडवावा आणि वडकी घडवावी. यामध्ये चिखल तुडवीत असताना त्यांच्या सौभाग्यवतीने सांगितलं, म्हणले तुम्ही भजन करीत राहाल, मुलग्याकडे दुर्लक्ष होईल, मी थोडी पाणी आणते, तुम्ही काय करा, याला थोडस सांभाळा. हो म्हणले. बरं का, पुन्हा आपल्या भजनामध्ये काय झाले? दंग झाले. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोणाले हाते सांभाळी, कोण या दे हाते सांभाळी, कोण या दे हाते सांभाळी. आपणही भजन करतो, परंतु आपलं भजनात लक्ष असतंच असं नाही. आपणही कीर्तन करतो, आपणही श्रवणाला बसतो, पण खरंच आपण कीर्तनात असतो का? एखादा विनोद झाला तर शेजाऱ्याला विचारतात, काय सांगितलं महाराजांनी, तुम्ही कुठे होता? म्हणजे आपण जागेवरती नसतो. आपला उद्योग सांभाळत असताना उद्योगामध्ये सुद्धा गुरु काका काय करायचे? भजन करायचे. मन हे गोविंदी देह काम करीवो. त्या देहाने काम करत असताना विठ्ठल विठ्ठल चिखल तोडायला लागले. रांगत रांगत लेकरू त्या चिखलाजवळ आलं आणि भजनामध्ये दंग झालेले गोरोबा काका लेकराला पाहिलं नाही. महाराज लेकराला सुद्धा काय केलं? थोडं रक्त मांसी सगळं थोड्या वेळाने आईसाहेब आल्यानंतर पाहिलं. अरे 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 म्हणले,
पण परिस्थिती अशी आहे महाराज, भजन करत असताना देह तादात्म्य नाहीये. महाराजांनी वर्णन केलेले, माझी या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांचे. ज्या विदेह स्थितीवरती अशा प्रकारे ही मंडळी वर्तन करतात, देहाचं भान राहत नाही. म्हणून तुकोबारे लक्षण सांगताना सांगतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास. हे पहिलं लक्षण आहे की ही मंडळी देहावरती काय असतात, उदास असतात. म्हणजे काय, तरी जो या देहावरी उदास ऐसी या परी, उखिता जैसा बिडारी बैसला आहे. या देहाचं त्यांना घेणं देणं नसतं. लक्ष द्या, देहाच्या बाबतीमध्ये औदासीन्य असतं. म्हणजे देह राहावा असंही वाटत नाही आणि देह जावा असंही वाटत नाही. आपल्या ठिकाणी देहासंबंधी आसक्ती तरी आहे, तिरस्कार तरी आहे. म्हणजे काय, समजा इथे जमलेल्यामध्ये एकाला म्हटलं तू मर, तो काय म्हणतो माहितीये काय, तू मर, तुझा बाप मरू दे म्हणतो तू. ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे ना, आगाम रहा बोलणं साहती मी यावरी तरी रडती, असं ती जात न करी ती गहिसपणे. मर हा शब्द जिथे तो सहन करत नाहीये पा, म्हणजे मरणाची इच्छा आहे का, नाहीये. म्हणजे देह राहावा असं वाटतो, नाहीतर जावा वाटतो पा. रोगाने जर्जर झालेल्या एखाद्या पुरुषाला म्हटलं तुम्ही अजून 100 वर्ष जगा, जगेल का, राहील का तो, नाही. काही नाही म्हणले, खाता येत नाही, डोळ्याला दिसत नाही, चालता येत नाही, उठत नाही, एवढी व्याधी जडलेली आहे, जगून काय करता, डोळे झाकलेले बरे. म्हणजे काय मागतो, मरण मागतो. पण साधू पुरुषाचं जीवन आहे, ते जगण्याचीही इच्छा ठेवीत नाहीत आणि मरण्याची इच्छा ठेवीत नाही. त्याला म्हणतात उदासीनता. देह जावो अथवा रावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो. कल्पना करा, तुमच्या घरी पाहुणा आला, आवडता नव्हे ना आवडता. तुम्ही चौकात बसलेले आहे, घरून निरोप आला, घरी पाहुणे आलेत, कोणी आले, मेहणे आलेत. तो तिथूनच म्हणतो जा मी येईन. पुन्हा तो म्हणतो अहो पाहुणे आलेत. आला काय आणि काही घेणं देणं नाही. नावडता पाहुणा घरी आल्यानंतर तो राहिला तरी अडचण नाही आणि गेला तरी अडचण नाही. म्हणजे तो राहावा अशी भूमिका नाही, तो जावा अशी भूमिका नाही. औदासीन्य याच्यामध्ये या देहाच्या बाबतीमध्ये संत महात्मे अशा रीतीने जीवन जगतात की याचा आपला काही संबंध. जे देही उदास, देहावरती ते काय असतात, उदास असतात, उदास. तुकोबांनी दृष्टांत दिलेले आहे. ज्वारीच्या रक्षणाकरिता
त्या उभ्या पिकामध्ये काय केले असते, मानवी प्रतिकृती उभी केली असते. असे 2 काठी उभे केलेले असतात, पुन्हा त्याला आडवी एक, पुन्हा असे, पुन्हा त्याला एक मडकं, त्याला कपडे घातलेले असतात, चष्मा लावलेला असतो, बरंच काही उद्योग करतात. त्याला आपण काय म्हणतो, बुजगावणं. कीर्तनात उभं जर मागही म्हणला नाही पुढेही म्हणला नाही तर मग त्याला काय म्हणायचं, उठक विठाल विठाल मानवी प्रतिकृतीचा सांगाडा जो उभा केलेला असतो त्याला काय म्हणतात, बुजगावणं. चोर गेला आणि लांबून दूरवरून त्याला वाटलं की म्हणले कोणीतरी राखण करण्याकरता काय केलेलं आहे, बसलेलं आहे. जवळ गेल्यानंतर लक्षात आलं हे म्हणलं फक्त दिसण्यापुरतंय, खरं नाही. तुकोबारे म्हणतात हा देह कसा आहे, फक्त दिसण्यापुरत आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण सेवा सतसे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा. किती उदासन असतात. मला गोरोबा काकांचं लेकरू होतं ते गेलं. पुन्हा गोरोबा काकांच्या पत्नीला वाटलं म्हणले आपल्या वंशाला दिवा असला पाहिजे आणि गोरोबा काकांच्या पहिल्या पत्नीने एवढा आग्रह धरला म्हणले आपण आता अपत्य प्राप्तीसाठी दुसरं लग्न करावं. दुसऱ्या लग्नाकरता गोरोबा काकांना पुन्हा काय केलेलं, उभं केलेले. आणि जेव्हा काकांचं लग्न झालं, आता सूर्य, अग्नी, ब्राह्मण, समाज यांच्या साक्षीने लग्न होतं. आता ती काही अडचण घरच्यांनी ठेवलेली नाही पोरांनी. सूर्याच्या, अग्निदेवतेच्या, ब्राह्मणाच्या, समाजाच्या साक्षीने अशा प्रकारे लग्न झालं पाहिजे. लग्न झाल्यानंतर अशा प्रकारे पहिल्या पत्नीशी काही अंगसंग राहिलेला नव्हता. गोरोबा काकाने अभिवचन दिलं, सासऱ्याला सांगितलं मुली पहिला जसं सांभाळलंय तशी दुसरीही सांभाळत. पहिलीशी अंगसंग उरलेला नव्हता आणि दुसरीचं लग्न झाल्यानंतर सांगितलं मुली पहिली जशी सांभाळी दुसरी सांभाळेल. एके दिवशी अपत्य प्राप्ती करता यांनी अशा प्रकारे नियोजनच घातलेलं होतं आणि काका झोपल्यानंतर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही पत्नी झोपलेल्या आहेत. स्वाभाविक अशा प्रकारे हात नजर चुकीने अंगावरती पडला. लक्षात ठेवा, संतांचं वैराग्य झोपेत असलं तरी काम करत, आपलं जागृतीमध्ये काय करतं, अपघात घडवत. वर्णन केलेले, जयाची चौकटी मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. ज्ञानोबा बोलतात झोपेत काम करतो, झोपेत. जेव्हा गोरोबा काकांच्या लक्षात आलं म्हणले आपला हात पडलेला आहे,
दोन्ही हात छाटून घेतले महाराज. हे उगीच नाही म्हणायचं. बघतायसे जाना जे देही उदास. देहावरती प्रेम होतं का? नाहीये. दोन्ही हात छाटून घेतले. तेव्हा पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर सगळे कीर्तनाच्या समारोपाला शेवटी आरती झाली आणि सगळे हात वर करून टाळ्या वाजवायला लागले. गोरोबा काकांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. मलाही हात असते तर मी काय केले असते? टाळ्या वाजवले असते. त्या तुटलेल्या हातांना हात फुटले महाराज. दोन्ही हात फुटले बर का. मुझ्यावरी दोन्ही अशा प्रकारे हात फुटले. मला सांगायचं मुद्दा एवढाच आहे. ते भक्त ऐसे जाना जे देही उदास, हे पहिलं लक्षण सांगितलं. आपल्या जीवनामध्ये देहावरती किती प्रेम आहे माहिती आहे? बेडरूम मध्ये असेल आरसा, हॉलमध्ये आला आरसा, बाथरूम मध्ये गेला आरसा, गाडीत बसला आरसा, हातात काही पर्स घेतली आरसा, नाहीच काही मिळालं मोबाईल आरसा. आहे की नाही? सारखं सारखं लक्ष आपलं कोणाकडे? देहाचा विसर पडला का हो? देहाचा विसर पडल्याशिवाय सुखाची प्राप्ती नाही. तुकोबांनी देवाला विनंती करून सांगितलेले, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा सागरी उपक, देवाता ईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आपल्याला विसर नाही, सारखा आठवे. पण ज्या महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये देहाचा विसर पडलेला आहे, झाला देहासी विसर, केला आनंदी संचार. आनंदाचा संचार अंतःकरणामध्ये होतो. देहाचा विसर पडणं हे भगवत भक्ताचं प्रमुख लक्षण आहे. माझे गुरुवारी गुले बाबा सांगायचे, पहा तुम्ही, विनोदाचा भाग आहे. सर्दी भरपूर झाली तर स्वाभाविक काही माणसं रुमाल बाळगतात, आपल्याकडे असतो. मग सर्दी खूप झाली म्हणून त्यांनी त्या रुमालानं काय केलं? नाक पुसून घेतलं. अर्थातच काय केलं? जे काही द्रवरूप पदार्थ आहे तो त्या रुमालमध्ये काय केला? साठवला. आणि तो रुमाल कुठे ठेवला? खिशात. गुरुवर गुले बाबा म्हणायचे, शेंबडावरती एवढं प्रेम तो खिशात ठेवला, देहावरती किती प्रेम करत असेल? विठ्ठल विठ्ठल आपल्या शरीरातून बाहेर पडलेली ती घाण आहे, ती कुठे ठेवलेली आहे? खिशात. त्या घाणीवर जर एवढं प्रेम आहे तर देहावरती किती प्रेम असेल? कैमुतिक नाही म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. पण साधू पुरुषाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये विचार केला तर भक्त ऐंसे जाणा, समजून घ्या बरं का, जे
देही उदास, देहावरती ते काय असतात, उदास असतात. देहाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला, वर्णन केलेले. दुसरं लक्षण सांगताना तुकाराम महाराज सांगतात, गेली आशा पाश निवारोनी, गेली आशा पाश गेली आशा पाश निवारुनी. त्या भगवत भक्तांच्या ठिकाणी भगवंता व्यतिरिक्त दुसरी कोणती इच्छा नसते. म्हणूनच त्याला काय म्हणलेलंय, भक्त म्हणलेलंय, चित्ते नाही आस, चित्ते नाही आस, पांडुरंग दाता दास, आशा असणं ही दुःखाला कारणीभूत आहे. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम, भागवतकर सांगतात. आशा जर निर्माण झाली ना, गुरुवर घुलेबाबा सांगायचे, तंबाखू खाल्ली तरी स्वतःच्या खिशातल्या पैशाची खावी, म्हणजे खाऊच नये, कीर्तनात हे सांगू नये. हे खाल्ली तरी 10 ट्रकचा मालक असतो, तंबाखू दे म्हणतो. हे बघा तुम्ही, तंबाखू देणाऱ्याचा हात वर असतो आणि घेणाऱ्याचा हात काय असतो, खाली असतो. निचांक दर्शवतो, निचांक म्हणजे हात पसरी जिने ठीक त्याचे वर्णन केलेले. नाथ महाराज सांगतात, देवाला आशा निर्माण झाली, देवाला आशा उपजली अनंतासी, नीच वामणत्व आली त्यासी, आशेने दीन केले जनासी. कथा कायसी इतरांची. भगवंताला आशा निर्माण झाली तर बळीराजाच्या दारामध्ये भीक मागावी लागली. आपल्यासारख्याची काही कथा आहे. ज्याला योग साधायचंय, ज्याला भक्ती साधायची आहे, ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांनी या आशेला समूळ काढायचे. आशा ही समूळ खणानी काढावी, तेव्हा जी गोसावी व्हावे तेने, तेव्हा जी गोसावी व्हावे तेने. आशा हे समूळ खणानी काढावी, तेव्हा जी गोसावी. आशा हे समूळ खणोनी काढावी,
देवाची गोसावी आशा हिचा मूळ खरोनी काढावी देवाची गोसावी व्हावे तेले देवाची गोसावी. तुमच्याकडे ऊसाचं पीक आहे ना, ऊसाचं क्षेत्र आहे ना, ऐका. हरळ लागते का हरळ तुमच्याकडे? दुर्वा सुख करता दुःख हरता, लक्षात आले? दुर्वा. पूर्वी शेतकरी काय करायचे, त्याला राऊंडअप किंवा ते मिरा एकत्र मारत नव्हते, काय करायचे, खणून काढायचे. त्याचा एक जरी पदर राहिला तरी पूर्ण एकरभर पसरायला वेळ लागत नाही. परमार्थामध्ये असं आहे महाराज, एखाद्या वस्त्राला जर सुईतकं छिद्र पडलं त्यातनं मुसळ जातं महाराज. तसं परमार्थामध्ये एवढंसं जरी छिद्र पडलं तरी त्याचा आकार केवढा होतो, मुसळ एवढा होतो. थोडी जरी आशा अंतःकरणामध्ये राहिली चालत नाही. म्हणून तर काय वर्णन केले, आशा ही समूळ मुळा सकट वरी वरी पाडवी खुडीची मुळी तरी उदक घालीची, ज्ञानोबारे वर्णन करतात ना. वरून वरून जर तुम्ही गवतासारखं कापून आणलं तर काय होईल, मग तर काय विचारूच नका. पीक काढायला जायचंच नाही तिकडे. महाराजांची भाषा कशी आहे, समूळ खणोनी काढावी, मुळापर्यंत जावं आणि काय करावं, नष्ट करावं. गेली आशा पाश निवारोनी, देवाशिवाय त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणती आशा नाही. तुका म्हणे, जरी योगाची तातडी आशेची खेपुडी करी आधी. जर तुला योग साधायचंय आशा घालव. जोपर्यंत आशा नावाचा धर्म अंतःकरणामध्ये आहे तिथे परमात्मा राहू शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही देवापेक्षा बलवान आहोत का? तुका म्हणे, आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे, आम्ही देवाहुनी बळी. राहिलो निराळी ठेवून आशा. तुका म्हणे, आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे, आम्ही देवाहुनी बळी. राहिलो निराळी ठेवून आशा. सीतामाईचा शोध लागला, लंकेवरती विजय मिळवला आणि विजयी सभा, ज्या सभेला हनुमंतरायांची अनुपस्थिती आहे, आई साहेबांचं लक्ष वेधलं. म्हणले, रामायणातून हनुमंतराय बाजूला गेले तर रामायण शिल्लक राहत नाही. ज्यांचा रामायणामध्ये सिंहाचा वाटा आहे, कुठे आहेत हनुमंतराय, बोलवा. जेव्हा हनुमंतरायांना बोलवण्यात आलं, पाचारण केलं, पृथ्वीमोल किमतीचा हार गळ्यामध्ये टाकला. हनुमंतरायांनी स्वाभाविक अशा प्रकारे माकड चेष्टा, झाडावरती उडी मारली आणि एक एक मणी फोडून बघायला लागले. आईसाहेब म्हणल्या, काय माकड चेष्टा लावली हनुमंतराय? नाही म्हणले आईसाहेब, याच्यात राम आहे का बघतो म्हणले. ज्याच्यात राम नाही त्याच्याशी आमचं काही काम नाही. तुझ्यात तरी राम आहे का? तेव्हा हनुमंतराय सांगितलं, तुमच्यासह राम पंचायत हृदय विदीर्ण करून दाखवलं. मला काय सांगायचंय, माझ्या अंतःकरणामध्ये आशा नाही. वर्णन केलेले बरं का. काम नाही झालो पाही रिकामा. गेले आशा पाश निवारोनी. सुप्त सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा नाही. विभीषणाच्या अंतःकरणात इच्छा होती, म्हणून तर लंकेच्या राज्याची अपेक्षा केली त्यांनी महाराज. पण संतांच्या हृदयामध्ये देवाशिवाय काहीच नाहीये, कोणतीच इच्छा राहिलेली नाही. म्हणून तुकोबारे सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा
विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन नावडे जनधन माता पिता माता पिता माता पिता जयतो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन कामुक जै सांगणा पैता की जे जसं अर्जुनाचं वेड देवाला लागलेलं आहे तसं देवाला अर्जुनाचं वेड देवाला आणि देवाचं वेड अर्जुनाला. पंचदशीमध्ये श्लोक दिलेले आहे. परव्यसनेनी नारी. दुर्दैवाने एखाद्या स्त्रीला जर परपुरुषाची संगत लागलेली असेल तर आपल्या नवऱ्याची देखभाल करते, मुलाबाळांचं सगळं काही संगोपन करते, घरची सगळी कामं करते, परंतु त्या परपुरुषाचा विसर पडू देत नाही. याला मी काय सांगतोय, विषय सांगायला लागलोय. विषय तो त्यांचा झाला नारायण. सर्व काम धंदा करत असताना जसं परपुरुषाचा विसर पडत नाही तद्वत सर्व काम धंदा ही मंडळी करतात, परंतु देवाचा विसर पडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. आपला विषय आहे आणि संतांचा विषय काय आहे, देव आहे. एक विषय तो सकाळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतदेक प्रपंच ब्रह्माभ्यासेन विदुर्बुधः. एक गवळण विचारते, पुढे गेला कृष्ण, कृष्ण आला घरा, कृष्ण गेला दारा. सदा सर्व काळ एकच भगवंताचं काय असतं, चिंतन असतं, ध्यान असतं. ऐका, सर्व सख्या गवळण एकत्र झाल्या आणि एक गवळण सांगायला लागले, काय ग म्हणे, रात्री स्वप्नामध्ये कान्हा आला. दुसरी म्हणा लागली, तुला स्वप्नामध्ये कान्हा येण्याकरता अगोदर सर्व कामधंदा विसर पडला, झोप लागली, मग पुन्हा स्वप्न पडलं, मग पुन्हा स्वप्नामध्ये काय आला, कान्हा आला. पण माझा अनुभव याच्या विपरीत आहे. मला झोपच लागत नाहीये, कानाचा सतत आठव आहे. पळून या गेली झोप, होते पाप आडते. एका गोपिकेचा अनुभव असा आहे आणि दुसऱ्या गोपिकेचा अनुभव असा आहे की त्याच्या विरहामध्ये, चिंतनामध्ये सर्वांचाच काय झालेलं आहे, विसर पडलेला आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. यामध्ये मला कोणीही दिसत नाही. नावडे जन धन माता पिता. जगाला विसरल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही. एवढ्या करता संतांनी काय केलेले,
संसाराच्या नावे घालोलिया शून्य वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालून या शून्य. कसा विषय देवतो बघा बरं का. गोकुळातला तो प्रसंग आहे. भगवंताच्या भजनामध्ये वेडी झालेली ती गोपिका आणि तिच्या मुलगीचं नाव होतं काय, हरणी. आणि तिच्या काकत काय होती, हरणी. आणि शिंक्यावरती काय होती, भरणी. त्या भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन ज्या झालेल्या होत्या त्या काकेमध्ये असलेल्या हरणीला शिंक्यावरती ठेवलं आणि शिंक्यावरती असलेली बरणी काकेमध्ये घेऊन चालली. कशाच्या आठवामध्ये, भगवंताच्या आठवामध्ये जगाचा विसर पडलेला आहे. विषय तो त्यांचा झाला नाराजून. अखंड अशा प्रकारे नकडे दिवस की राती अखंड लागली से ज्योती. आणि अशा प्रकारे मग तुकाराम महाराजांना विचारलं, सदा सर्व काळ नारायणामध्ये चिंतनामध्ये जर घालवत असतील तर त्यांची व्यवस्था कोण करतं. संकट आलं, कोणतं प्रसंग जीवनामध्ये आला तर त्यांना जनही आवडत नाही, माताही आवडत नाही, पिताही आवडत नाही, मग त्यांची व्यवस्था कोण करेल. निर्वाणी गोविंदसी मागे पुढे काहीच साकडी पडून दी. विठोबा रखुमा विठोबा रखुमा. टाळी वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमा विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. विठोबा रखुमा.
झाला नारायण विषय तो दाता झाला नारायण नावडे जन धन माता पिता कुंडली कवर रे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकोबारा म्हणतात जन आवडत नाही धन आवडत नाही ऐसा लौकिक कदा राखवेन पतित पावना वर्णन केलेले जनाचा स्वभाव काय बोलू नका कार्यकर्ते मंडळी बोलू नका तुकोबाराने वर्णन केलेले जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नव्हते कोणी जगाच्याही नादी लागत नाही लोक वासना त्यांच्या अंतःकरणामध्ये नसते धनाची वासना नसते मग त्यांची गुजराण कशी होईल त्यांच्या जीवनामध्ये संकट आलं तर कोण निवारण करेल तुकोबारे म्हणतात निर्वाणी गोविंद एक प्रसंग सांगतो लक्षात येईल पांडव हे वनवासामध्ये असताना दुर्वास आले पांडवांचा छळ करण्याकरता दुर्वास आले आणि पांडवांची भोजनाची जी थाळी होती ना दुपारी 12 वाजले की जमीन सारवली आणि त्याच्यावरती थाळी ठेवली की पांडवांना पुरेल इतकं त्याच्यामध्ये सामुग्री पदार्थ यायचे 12 वाजून गेले पांडवांनी भोजनही केलं पुन्हा दुर्वास पोचले आणि धर्माला सांगितलं 60,000 शिष्य आहेत मला जीव घाल वनवासामध्ये आहेत भगवंतांनीच यांची व्यवस्था केलेली आहे आणि हा काय म्हणतोय हे काय म्हणतात 60,000 शिष्यांसहित मला जीव घाल द्रौपदीला फार मोठं संकट पडलं द्रौपदीने सांगितलं हे द्वारकावासीन हे परमात्मन धाव म्हणे देव जेव्हा धावून आले द्रौपदीच्या समोर उपस्थित झाल्या बरोबर देवाने सांगितलं म्हणले प्रचंड भूक लागले मला खायला काहीतरी दे द्रौपदी म्हणते यांना खाऊ घालण्यासाठी तुला बोलवलंय आणि तू म्हणतो मलाच भूक लागली ही एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणायचे ठीक आहे पहा म्हणले त्या भांड्यामध्ये त्या मडक्यामध्ये एक भाजीचं पान होतं महाराज तेवढं पान द्रौपदीने दिल्याबरोबर देवाने भाजी पान खाऊन घेतलं भगवंताचं पोट तृप्त झालं पण सगळे ऋषीमुनी काय झाले जेवून निघाले अशा संकट समयामध्ये परमात्मा काय करतो मागे पुढे उभारतो आणखीन एक प्रसंग सांगतो काळजी नसावी 9, 5, 9, 10 मी थांबलो परत त्यांनी संयोजकांनी सांगितलं परत भजन वगैरे काय अर्जुनाच्या रथावरती सारथ्य पण करणारे कोण आहेत कृष्ण परमात्मा आहेत आणि ध्वजावरती वरती कोण आहेत भगवान शंकर ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकर काय झालं
प्रतिनित्य असा नियम होता की रथावरती अगोदर कोण चढायचे? परमात्मा, आणि पुन्हा अर्जुनाला घ्यायचे. उतरताना अगोदर परमात्मा उतरायचे आणि पुन्हा अर्जुन उतरायचा. उतरत असताना देवाने अशी मांडी द्यावी आणि मांडीवरती पाऊल ठेवून पुन्हा अर्जुनाने उतरावं. महाभारती युद्ध संपुष्टात आल्यानंतर देवाने अर्जुनाला सांगितलं, उडी घाल, रथातून उडी घे. अर्जुनाने विचारलं, आपला नियम बदलतोय. अगोदर तुम्ही उतरताय, मी पुन्हा उतरतोय, आज मला उतरायला सांगताय, सांगितलेलं तेवढं करायचं, उतर. अर्जुन खाली उतरल्याबरोबर परमात्मा बाजूला झाले, रथाचा ध्वंस झाला, विस्फोट झाला आणि त्या रथाच्या ठिकऱ्या उडाल्या. तेव्हा अचंबित झालेला तो अर्जुन पाहतच राहिला. पुन्हा देवाने सांगितलं, म्हणले, या रथावरती सारथ्यपण करणारा ब्रह्मांड नायक मी भगवान शंकर महारुद्र हनुमंतरायाच्या रूपामध्ये वरती होते. त्याच्यामुळे समोरून आलेली जेवढी शस्त्र अस्त्र ब्रह्मास्त्र ही सगळी थोपून धरली होती म्हणे. आणि ज्या वेळेस तू खाली उतरला त्या शस्त्रांनी अस्त्रांनी या रथाचा काय झालेला आहे? ध्वंस झालेला आहे. माझा दृष्टांत संपला. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू ने दे. कोणतंच संकट पडू देत नाही भक्ताला. आणि त्या भक्ताची भूमिका काय असते? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरकाने, घातलिया भय नरकाने, विषय तो चांगला झाला नारायण, विषय तो चांगला झाला नारायण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. त्या साधू पुरुषाला ठाऊक असतं, सत्य कर्म आचरे रे बापा, सत्य कर्म आचरे रे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. तुम्हाला जर व्रत तप करता येत नसेल तर करू नका, पण करणाऱ्याला विरोध करायचा नाही. बघा तुम्ही, परमार्थ विरोधक मनुष्याला घुबडाचा नाहीतर वटवाघळाचा जन्म मिळतो. वटवाघूळ माहिती आहे? माहिती आहे का? वटवाघूळ कसं असतं? खाली डोकं वर पाय. कशामुळे? माळ घालू नको, मंदिरात जाऊ नको, हे वटवाघळाची जात आहे. जन्म सरिसे घुबडाचे, तुकोबरेचे वर्णन. घुबडाच्या नाहीतर त्या वटवाघळाच्या जन्माला जातो परमार्थ विरोधक मनुष्य. म्हणून कोणी जर व्रत करत असेल, कोणी तप करत असेल, कोणी अशा प्रकारे परमार्थ करत असेल तर त्याला विरोध करायचा नाही. करविता व्रत अर्ध पुण्य लावे, मोडविता दोघे नरका जाते. तरी एखाद्या कोणी एकादशी करून घेतली तर अर्ध पुण्य मिळतं, मोडले तर दोघे नरकाला जातात.
त्याच्याकरता तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मावावे साय घातलिया भय नरका जाणे. दिलेल्या वेळेमध्ये थांबण्याचा निश्चित प्रयत्न केलेले. एकदम मोठ्या प्रेमाने तुकोबऱ्यांचं भजन करू. चालू होईल, थांबू. तुकाराम 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 कुंडली कमलदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 सांगा. तुका म्हणे सत्य कर्मा वावे साय. तुका म्हणे सत्य कर्मा वावे